2015ला घुमानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सरांचा परिचय झाला आणि घुमाला जाणाऱ्या ट्रेनमधला परिचय होत असताना सर टेक सेवायची टेक्नॉलॉजी, मोबाईल टेक्नॉलॉजी काय आहे काय नाही ते नेहमी शिकत राहतात. आणि सुदैवाने मी त्यात आम्ही एकाच डब्यात होतो. म्हणजे माझ्याकडून ते काय मोबाईलचं कुठलं ॲप कसं आहे काय आहे हे उत्सुकतेपणे जाणून घ्यायचे. आणि त्या उत्सुकतेचं फळ आज आलं की मी तोंडाला आणि कानाला एक वेगळं डिजिटल उपकरण लावून आज या ठिकाणी बोलायला उभं राहिलो. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. अध्यक्ष महोदय आणि उपस्थित तज्ज्ञ वाचक जाणकार सरांचा 2015 पासूनचा तो 2024 तो केवळ ट्रेनचा सहवासापासून ते आताचा 2024चा म्हणजे तुमच्या संपर्कामध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही. तुमचा संवाद संपवायचा नाही. ही जी कदम सरांची जी खासियत आहे ती या 9 वर्षामध्ये माझ्याबरोबर सुद्धा कायम राहिलेली आहे. आणि सरांचं काय चाललंय काय नाही फेसबुकमध्ये वाचक संवाद कुठले होतात काय होतात कसे होतात त्याचे अपडेट्स आम्ही पण थोडंसं सोशल मीडियाच्या माध्यमातून घेत असतो. कधी कधी त्यांनाही फोन करतो. परवा 8 दिवसापूर्वी त्यांचा जेव्हा फोन आला त्यावेळी मला म्हणलं सर उदगीरला यायचं आहे की ते आपल्या नेहमीच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला बोलायचं आहे कुठल्या तरी पुस्तकावर. मी म्हटलं सर बोलूया. पण मी मला त्या फायनलवर बोलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक जे आहे ते चालेल का तुम्हाला. तर म्हणजे काय हरकत नाही मला. आणि मग तो 8 दिवसापासूनचा जो आता इथपर्यंत याचा प्रवास उदगीरचा होता. उपस्थित असणाऱ्या किती लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे ते प्रामाणिकपणे सांगा. म्हणजे बोलायला सोपं जातं. खरं तर वाचून यायला पाहिजे. कारण डोळ्याच्या आणि कानाच्या मध्ये आपण म्हणतो ना आपला जे निसर्ग नियम आहे 4 बोटाचं अंतर असतं. त्यामुळं जर सर्वांनी वाचून आलं असतं तर ते फार छान झालं असतं. कारण मी बोलतोय हे काय सगळं मी पण सर्वज्ञानी आहे किंवा मला ते सगळे संदर्भ मी आठवेल किंवा बोललं जाईल याची पण काही खात्री नसते. त्यामुळं क्रिकेटच्या मैदानात जसं असतं ना खेळणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याला कळतं. तर त्याच्यापैकी तुम्ही जर काही लोक वाचून आला असता तर मला ते आणखी बरं वाटलं असतं. त्याच्यासाठी बरं वाटलं असतं मी कुठं भटवतोय का माझं काय चुकतंय का. चला असं काय हरकत नाहीये. देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आणि आज 2024 मध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान त्याची फाळणी हे नेहमी चर्चेत राहणारे आणि थोडेसे विवादास्पद भाग आहे किंवा तो त्याच्यावर कोणी बोलायचं नाही किंवा का बोलायचं. तर तो मी जाणीवपूर्वक याच्यासाठी निवडला की 78वा स्वातंत्र्य दिन झाला आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रित्यर्थ ज्यावेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकत होता त्यावेळी तिकडे बंगाल जळत होता किंवा फाळ्याची ही जळ ही जशी इथल्या मुस्लिमांना लागत होती तशीच हिंदूला पण लागत होती. तर ते हिंदू किंवा ते मुस्लिम कोण होते ते आपण हळूहळू चर्चा करताना त्याच्यापर्यंत आपण येऊन पोहोचू. फाळणीवर बोलताना बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलं 1940 मध्ये आणि फाळणी झाली 1947 मध्ये. आता मी बाबासाहेबांचं फाळणीचं पुस्तक का निवडलं थोडंसं आपल्या संदर्भासाठी पण सांगणं गरजेचं याच्यासाठी आहे की अॅनिहिलेशन ऑफ कास्ट जाती निर्मूलन अॅनिहिलेशन ऑफ कास्ट पासून सुरू झालेला साहित्याचा लिखाणाचा बाबासाहेबांचा प्रवास हा बुद्ध अँड हिज धम्म
त्याच्यापर्यंत अविरत चालू राहिला आणि तो अविरत चालू राहताना बाबासाहेबांनी कुठल्याही एखाद्या विशिष्ट ह्याला स्पर्श न करता भारताच्या हिताच्या काय गोष्टी आहेत, म्हणजे आतापर्यंत कुणी त्याचा उल्लेख जरी केला नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दृष्टे स्वातंत्र्य योद्धे होते असं माझं म्हणणं आहे. स्वातंत्र्यामध्ये पुष्कळ लोक रस्त्यावर लढले, लढाया ह्या रस्त्यावर लढायला लागतात, सभागृहात लढायला लागतात, तसेच त्या वैचारिक पण लढायला लागतात. बरीचशी मंडळी रस्त्यावर आणि लढत असताना बाबासाहेब हा विचार करत होते की आता याच्यानंतर भारत झाला तर तो कसा असावा आणि त्याच्यासाठी काय काय करायचं. आणि त्याचबरोबर त्यांना आतापर्यंत कुणी जे म्हणलं नसेल तर मी ते धाडसानं पण म्हणेन की ते धर्मसुधारक पण होते. काय होते? धर्मसुधारक. का? हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथेविरुद्ध लढत असताना त्यांना पाहिजे तसं परिवर्तन ते होऊ शकलं नाही. मग ते करत असताना त्यांनी रिडल्स इन हिंदुझम लिहिलं, त्याच्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं. म्हणजे या सुधारणा होत करत असताना सुद्धा त्यांना अपेक्षित असं ते काय घडलं नाही. आणि ते घडलं नसताना त्या या विचारापत आले की 1935 ते म्हटलं की मी या धर्मात जन्मलो परंतु मी या धर्मात मरणार नाही. का? तर धर्मसुधारकाचं काम त्यांना जे अपेक्षित होतं तसं झालं नाही. आणि ते असताना सुद्धा त्यांनी जो इथला धर्म अंगीकारला तो इथल्या भारताच्या मातीतला होता. म्हणजे भारताशी या मातीशी कुठलीही नाळ तुटणार नाही आणि त्यांच्या भूमिकेमध्ये इथं कुठलाही कलह होणार नाही याची पुरेपूर काळजीही बाबासाहेबांनी घेतली. तर हे जे काही पैलू आहेत त्यांचे, तर हे पैलू काय सगळेच लोकांपर्यंत गेलेले नाही. काही लोकांपुढे आले, काही लोकांनी आणले गेले. म्हणून मी बाबासाहेबांचं पुस्तक निवडलं. आता फाळणीचा विचार करताना की फाळणीपर्यंत समाज का आला, समाज म्हणजे कोण, मुस्लिम समाज फाळणीपर्यंत का आला किंवा हिंदू समाज फाळणीपर्यंत आला किंवा नाही आला, की ज्या भारत देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत असताना स्वातंत्र्याच्या अगोदर जर आपण काही गोष्टीचं आपण जर अवलोकन केलं तर या हिंदुस्थानमध्ये हिंदू राजा आणि बहुसंख्य मुस्लिम राजा असं होतं. तर काही ठिकाणी मुस्लिम राजा आणि हिंदू बहुसंख्याक होते. इतकं सगळं सुरळीत होत असताना हे असं कसं काय झालं? बरोबर आहे. तर याच्यावर आपण विचार करायला पाहिजे की हे होऊ कसे शकलं. इतक्या सगळ्या गुन्हेगारी त्याच्यातलं तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता सगळ्यांना अपेक्षित असेल ते जम्मू काश्मीरचा जो विवादास्पद भाग आहे ते जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन होताना राजा कोण होता? राजा हरी सिंग. बरोबर की नाही? आणि बहुसंख्य प्रजा मुस्लिम होती, काही हिंदू बहुसंख्य मुस्लिम होती. तसंच जुनागडचं संस्थान जे विलीनीकरण होत नव्हतं हैदराबादचं आहे की मुस्लिम राजा असले तरी हिंदू बहुसंख्य प्रजा असायची. तर मी ही घडी कुठं विसरली? 600 वर्षाचं मुस्लिम साम्राज्य. मुस्लिम या फाळणीचे 3 भाग करताना एक भाग असा आहे या फाळणीबद्दलची हिंदू समाजाची मानसिकता काय आहे, या फाळणीच्या बद्दल पाकिस्तानबद्दल मुस्लिम समाजाचं काय म्हणणं आहे आणि या दोन्हीमध्ये ब्रिटिशांचा काय म्हणणं. या हे 3 वेगवेगळे कंगोरे आहेत. तर या कंगोऱ्याचा आपण थोडक्यात आपण आढावा घेऊ की इथली संस्थानं खालसा झाली. शेवटचं संस्थान खालसा झालं पुण्याचं 1818ला. 1 जानेवारी 1818ला शनिवारवाड्यावरचा ध्वज खाली उतरवला गेला आणि त्याचा युनियन जॅक फडकवला गेला. तर आता हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत असताना भारतामध्ये ब्रिटिशाची एंट्री झाली. बरं, ब्रिटिश आले. ब्रिटिशाने आल्यानंतर काय केलं असेल सर्वात पहिलं की हे सगळं आनंदाने चाललंय. म्हणजे हे आनंदाने चाललं असेल तर आपण जर 2-5 हजार रुपये 2-5 हजार ब्रिटिश असेल तर या देशावरती राज्य कसं करायचं, जी आपण सगळ्यांची आवडची नीती नव्हतं फोडाने जोडा. बरोबर की? ब्रिटिशांनी वेगळं काय केलं नाही. आपल्या समाजामध्येच ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आपल्या समाजामध्ये अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीचं जे मतभेद होते ते त्यांनी हेरले आणि ब्रिटिशांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली.
आता मुस्लिमांना असं अचानक काय वाटायला लागलं की ब्रिटिश राजवटीमध्ये मुस्लिमांचं असं म्हणणं झालं की आम्हाला ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत हिंदुस्थान नको आहे, भारत नको आहे, मला ब्रिटिश अंतर्गत भारत नको आहे, मला ब्रिटिश साम्राज्याच्या बाहेरचा पाकिस्तान पाहिजे. का पाहिजे की 600 वर्षाच्या साम्राज्यामध्ये जेव्हा मुस्लिम साम्राज्य संपलं आणि ब्रिटिशांनी भारतावरती कब्जा केला त्यावेळी सर्वप्रथम काय केलं ब्रिटिशांनी, या तुमच्या व्यवस्थेला धडा द्यायला सुरुवात केली. सत्तेमध्ये जनरली कसं असतं, सत्तेमध्ये जो समाज असतो त्या सत्तेमध्ये सगळ्यात जास्त भागीदारी ही त्या समाजाची असते. त्यामुळे इतक्या वर्षाच्या 6 वर्षाच्या साम्राज्यामध्ये बरीचशी मोक्याची पदं असायची किंवा सगळ्या गोष्टी असायच्या, तर त्याच्यामध्ये बहुसंख्य हे मुस्लिम होते. मग आल्यानंतरच काय केलं त्यांनी, ब्रिटिशांनी आल्यानंतर ही सगळी प्रक्रिया काय केली, आपल्या हातामध्ये घेतली. त्याच्यापूर्वी हिंदू मुस्लिमांचं कल्चर जे होतं, जी संस्कृती होती, त्या संस्कृतीमध्ये पण काय फार मोठा फरक नव्हता, साताऱ्यासारखंच होतं. म्हणजे काही गोष्टीचं तुम्हाला आमच्या बशीरबाईंना ते आश्चर्य वाटेल, तर उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिम समाज हिंदू विवाह पद्धतीनं लग्न लावून द्यायचं. काय करायचं, हिंदू विवाह पद्धतीनं कायद्याप्रमाणे लग्न व्हायची आणि त्याच्यानंतर काजीला बोलून मुस्लिम पद्धतीने लग्न व्हायची. ब्रिटिशांनी काय केलं, मुस्लिमांचा जो शरीयत कायदा आहे किंवा ही जी काजीची नेमणूक आहे, काजीची नेमणूक रद्दबातल केली. आणि काय केलं तिथे, एक कायदे तज्ञ जो ही लग्नाची प्रक्रिया लावू शकेल तो या लग्न प्रक्रियेवरती ब्रिटिशांनी त्याची नेमणूक केली. तो मुस्लिम समाजाचा असावा असं काही नव्हतं. म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं, तुमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रक्रियेवर घाला घालायला सुरुवात केली. बरं, दोन्ही गोष्टी कशा आहेत, मुस्लिम आणि हिंदू सगळं तसंच आहे. म्हणजे नावं तशीच आहेत. तुम्ही जर चौधरी पाहिलं, चौधरी हिंदूमध्ये पण आहे, मुस्लिममध्ये पण आहे, बरोबर की नाही. हे सगळं करत असताना मुस्लिमांनी काय केलं, हिंदूंना त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे समाजकार्य करायला परवानगी दिली. मुस्लिमांना या सगळ्या गोष्टी करत असताना हिंदूंना मात्र त्यांनी काय केलं, त्यांच्या धर्माप्रमाणे सगळ्या गोष्टी करायची परवानगी दिली. त्यांनी बदल कुठला केला, मुस्लिम फौजदारी कायदा लागू. काय केलं, ज्या संस्थानामध्ये ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी फक्त काय केलं की मुस्लिम फौजदारी कायदा लागू केला, सगळ्यांना लागू केला. पण हिंदूंना आहे तसंच ते धार्मिक कार्य करायची परवानगी दिली आणि मुस्लिमांना त्यामुळे हे असं का. तर ही जी दरी वाढायला लागली की मुस्लिमांना अनसिक्युरिटी काय वाटायला लागलं, ब्रिटिश साम्राज्यामध्ये सैन्याच्या भरत्या, तर सैन्याची भरती ब्रिटिशांना कशामुळे लागली, करावी लागली. याची सुरुवात कधी झाली, जेव्हा 1857चं बंड झालं. 1857च्या बंडामध्ये 1857चं बंड हे तर माझ्या म्हणण्याप्रमाणे हिंदू आणि मुस्लिम एकतेचं सगळ्यात मोठं प्रतीक होतं. कसं होतं, 1857च्या बंडामध्ये सर्व मिळून, सर्व संस्थानांमधल्या लोकांनी मिळून शेवटी नेतृत्व कुणाला दिलं, म्हणजे आपल्याला कुणाला माहिती की नाही, म्हणजे हिंदुस्थानभर ब्रिटिशांच्या विरुद्ध हल्लाखोळ करून, त्यांच्या विरुद्ध विद्रोह करून, त्यांच्या विरोधात लढाया करून, पण याच्यानंतर सुद्धा सर्वांना काय ठरलं, या 1857च्या बंडाचं नेतृत्व हे शेवटचा मोगल सम्राट बहादूरशाह जफरने केलं पाहिजे. या निर्णयावर सगळे आलेले त्याचं नेतृत्व बहादूरशाह जफरकडे सोपवलं. ते बंड अयशस्वी झाला हा वेगळा भाग. म्हणजे 1857 पर्यंत सुद्धा तुम्ही सगळे एकत्र होतं. त्यानंतर त्यांनी हळूहळू काय केलं, आपलं शिवकालीन म्हणा किंवा मोगलकालीन म्हणा, त्या सगळ्यामध्ये व्यवहाराची भाषा काय असायची, म्हणजे कुणाला माहिती असेल तर, बरोबर की नाही. व्यवहारामधली भाषा ही फारसी असायची. ब्रिटिशांनी काय केलं,
सगळे व्यवहार वगैरे फारसी भाषेत काढून टाकले आणि त्यांनी आपली इंग्लिश भाषा लावली की इथून सगळे व्यवहार इंग्रजी भाषेत झाले पाहिजे. म्हणजे इथे परत तुमच्या सांस्कृतिक आणि दुसरं तुमच्या स्वाभिमानाला ठेस पोचवली. आता त्याच्यानंतर 2 मार्च 1919 महात्मा गांधीची स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुरुवात झाली. तो रोबेल्ट उठाव म्हणून होता, त्याद्वारे महात्मा गांधींनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. सुरुवात करताना महात्मा गांधी काय म्हणाले की मी या देशाला 6 महिन्यामध्ये स्वातंत्र्य मिळवले. हे बाबासाहेबांच्या सगळ्या त्यांनी संदर्भात उल्लेख केलेला आहे की मी 6 महिन्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन. आता हे गांधीजींनी कुठल्या तर्कावर किंवा कुठल्या याच्यावर केलं तर गांधीजींचा गाढ विश्वास असा होता की इथले हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र झाले तर स्वातंत्र्य मिळवणं काही अवघड नाही. मग काय चालू केलं की गांधीजींनी मुस्लिमांच्या बाजूने मुस्लिमांच्या किंवा मुस्लिमांच्या समर्थनात भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्या दरम्यान 1919ला खिलाफत नावाची चळवळ चालली. काय झाली? खिलाफत चळवळ चालली. काय होती खिलाफत चळवळ? खिलाफत चळवळ आणि भारताचं स्वातंत्र्य याचा काय संबंध होता का? नव्हता. खिलाफत चळवळ ही भारतातल्या मुस्लिमांनी तुर्कस्तानमध्ये चाललेल्या मुस्लिमांच्या अन्यायाविरोधात भारतात चालू केलेली चळवळ. खिलाफत चळवळ. गांधीजींचं असं म्हणणं पडलं की हे 2 समाज जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं दुरापास्त आहे. म्हणून गांधीजींनी भूमिका घेतली की त्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. केवळ खिलाफत चळवळीला पाठिंबा नाही दिला तर त्या काळातला जो आपला चौथा ब्रिटिश, हिंदू समाज, मुस्लिम समाज आणि त्याच्यानंतरची आपली राजकीय पार्टी, त्यावेळी राजकीय पार्टी न म्हणता एक संघटन जे होतं काँग्रेस, बरोबर की नाही? तर त्या काँग्रेसची काय भूमिका? की काँग्रेसची भूमिका सुद्धा याच्यामध्ये महत्वाची होती. आणि गांधीजी हे शेवटी देशाचं जरी नेतृत्व करत असतील, राजकीय नेतृत्व, त्याबरोबर ते काँग्रेसचं पण नेतृत्व करत होते. हे सगळं करत असताना ब्रिटिशांच्या या सगळ्या फोडानी जोडा नीतीच्या येत असताना इथल्या बहुसंख्य हिंदू लोकांना आणि बहुसंख्य मुस्लिम, आता बहुसंख्याकांचा तुम्ही विचार करताना आज पण आपण बहुसंख्य हिंदू म्हणत असेल किंवा आज जरी आपण बहुसंख्य मुस्लिम म्हणत असेल की या बहुसंख्याकांचं नेतृत्व कोण करतं? थोडंसं तुम्ही जर सगळ्या आताच्या सामाजिक किंवा सगळ्या जाती याच्यामध्ये जर तुम्ही जडणघडणीमध्ये जर विचार केला तर या सगळ्याचं नेतृत्व जसं हिंदू बहुसंख्य समाजाचं नेतृत्व कोण करत होता तर हिंदूतला उच्चवर्णीय समाज करत होता, जो आजही आहे. आजही बहुसंख्य हिंदू समाजाचं नेतृत्व हा इथला उच्चवर्णीय समाजच करतो. तसंच बहुसंख्य मुस्लिमांचं नेतृत्व हा काय दुर्बल मुस्लिम करत नव्हता, जसं हिंदू मधला दुर्बल करत नव्हता तसं मुसलमानाला सुद्धा कुठलाही दुर्बल माणूस ह्या समाजाचं नेतृत्व करत नव्हता. मुस्लिम समाजाचं बहुसंख्य नेतृत्व हो मुस्लिम समाजातले काही उच्च जाती लोक होते तेच करायचे आणि त्यांची भूमिका म्हणजे समाजाची भूमिका, असं ते चित्र उभं राहायचं, जे आजही तसंच आहे. आज सुद्धा त्या चित्रामध्ये काही फरक पडला असं नाहीये. तर ब्रिटिश काळामध्ये मुसलमानातून ह्या सगळ्या हिरावून काही गोष्टी घेतलेल्या, सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा किंवा आणखी कुठल्या ज्या सत्तेतल्या गोष्टी ब्रिटिशांनी काय केलं, हळूहळू त्या काढून घेतल्या आणि ते काढून घेतल्यामुळे मुस्लिम समाज हा नाराज होता की 600 वर्षाच्या आमच्या साम्राज्यामध्ये आमच्याकडे इतकं सगळं असताना ब्रिटिश साम्राज्य ते आमच्याकडून काढून घेते, त्याच्यामुळे तोही नाराज होता. मग ते नाराज असताना हळूहळू मुस्लिम समाजामध्ये ती दुहीची बीजं पेरली गेली की 600 वर्ष सत्तेत असणारा आपला समाज आज ब्रिटिश कालावधीत, ब्रिटिश कालखंडामध्ये दुय्यम नागरिक होतो का काय, किंवा दुय्यम नागरिक म्हणून इथपर्यंत आपण पोहोचलोय
याची त्यांना सतत खंत वाटायला. आता ही खंत वाटत असताना त्यांनी काय केलं, मग ए रहमान नावाचा जो पहिला मुस्लिम नेता होता रहमान, माझ्या माहितीप्रमाणे, त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तानची संकल्पना मांडली किंवा या फाळणीला नंतर जे दुसरा देश होणार आहे त्याला पाकिस्तान हे नाव पहिले ए रहमान यांनी दिलं. आणि त्याच्यानंतर 1933 पासून पाकिस्तानची चळवळ ही गती पकडायला लागली. तर त्या काळामध्ये ब्रिटिश अंमलाखाली सुद्धा देशामध्ये एक केंद्रीय सरकार होतं. त्या केंद्रीय सरकारमध्ये प्रतिनिधित्व कसं निवडलं जावं किंवा माणसं निवडून कशी द्यायची याच्यावरती पण वादविवाद होऊ लागले की आमचं प्रतिनिधित्व काय. आणि त्या दरम्यान म्हणजे 1916च्या लखनौ करारापासून ते 1930 पर्यंतचा तो इतिहासामध्ये सगळ्यात जो प्रसिद्ध आहे तो आहे जाती निवाडा. काय आहे? जाती निवाडा. त्या जाती निवाड्याने काय केलं, जातीय निवाड्याने काय केलं, ब्रिटिशांनी मुस्लिमांच्या 14 मागण्या मान्य करून काय केल्या, मुस्लिमांना ब्रिटिश साम्राज्याच्या समोर ज्या गोष्टी 14 मागण्या मांडल्या होत्या त्या सगळ्या ब्रिटिश यांनी मान्य करून. म्हणजे एकीकडे केलं काय, ब्रिटिशांच्या बाजूने भूमिका घेत असताना मुस्लिम राजवटीमध्ये, मुस्लिम साम्राज्यामध्ये जो हिंदू समाज होता तो जसा त्यांना त्यावेळी दुय्यम असं वाटायचं, आपण दुय्यम नागरिक आहोत. आणि जसं ब्रिटिश साम्राज्य आलं, मुस्लिम साम्राज्य संपवून, तसं हिंदूंना वाटायला की आता आपण दुय्यम नागरिक नव्हतो. परंतु ब्रिटिशांना मुस्लिमांना मात्र वाटायला की आपण दुय्यम नागरिक आहोत. त्या दुय्यम नागरिकता विरोध आणि हिंदूच्या अधिपत्याखाली राहायचं नाही हा आपला जो रूलर समाज आहे त्यांनी ब्रिटिशच्या हिंदूच्या अंमलात राहायचं का या मानसिकतेपासून त्यांनी वेगळी विचारसरणी चालू केली आणि त्या वेगळ्या वाटेप्रमाणे त्यांनी त्याची मांडणी केली. जर आम्हाला समजा हिंदुस्थानमध्ये राहायचंच असेल, सगळ्यांना बरोबर राहायचं असेल तर आमच्या सुद्धा काय मागण्या मान्य करायला पाहिजेत, आमच्या काय मागण्या मान्य आहेत त्याचं काय करायचं. तर ब्रिटिशांनी तो जातीय निवाड्यामध्ये तो मागण्या मान्य केल्या. त्याच्यामधला सगळ्यात मोठा भाग होता हा स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ब्रिटिशांनी मान्य केली. कशासाठी मुस्लिमांनी ती मागणी केली की आमचं योग्य ते प्रतिनिधित्व तुमच्या केंद्रीय मंडळामध्ये गेलं पाहिजे आणि आमचं जर योग्य प्रतिनिधित्व मंडळामध्ये नाही गेलं तर आमचे जे काय प्रश्न आहे ते आमचे प्रश्न तिथं मांडले जाणार नाही, त्याला वाचा फोडली जाणार नाही. तर फॉर्म्युला काय ठरला की जे मुस्लिम अल्पसंख्याक भाग आहे, जे मुस्लिम अल्पसंख्याक भाग आहेत तिथून मुस्लिमाला स्वतंत्र मतदारसंघ, स्वतंत्र उमेदवार निवडून द्यायची, मुभा द्यायची. आणि जिथे मुस्लिम बहुल आहे तिथे संयुक्त मतदारसंघ म्हणजे वैधानिक पद्धतीने, आता संयुक्त मतदारसंघ जरी मुस्लिम डॉमिनेटेड जरी असेल तर तिथे संयुक्त मतदारसंघाप्रमाणे प्रतिनिधी निवडायची परवानगी दिली. आणि तशीच परवानगी जिथे हिंदू मायनॉरिटीमध्ये आहेत कमी तिथे हिंदूचा प्रतिनिधी निवडून द्यायचा आणि जिथे हिंदू बहुल आहे तिथे स्वतंत्र संयुक्त मतदारसंघातून वैधानिक पद्धतीने हिंदूचा प्रतिनिधी निवडून द्यायचा. आता याच्यामध्ये ब्रिटिशांनी आणखी एक मेक अशी मारली की मुस्लिमांना मात्र त्यांचा जातीय मतदारसंघ निवडायची परवानगी. मुस्लिमांना काय म्हणले, तुम्ही तुमचा त्या अल्पसंख्याकला कुठला मतदारसंघ निवडा आणि तो घ्या तुम्ही. हिंदूंना मात्र ती परवानगी दिली नाही. एक ठरलेलं इथे तुम्ही हिंदू अल्पसंख्याक आहे ते करायचं. म्हणजे परत दुहीची बीजं पेरली गेली. आणि दुसरी आणखी कशी ब्रिटिश साम्राज्याने मेक मारली की स्वतंत्र मतदारसंघातले बदलायचे अधिकार किंवा मुस्लिम मतदारसंघ निवडायचे किंवा बदलायचे अधिकार हे मुस्लिमांच्या परवानगीशिवाय बदलायचे नाहीत. ही एक मुख्य अट ही मुस्लिमांची ब्रिटिशांकडे होती आणि ती काय केली, ब्रिटिशांनी मान्य केली. परत हिंदू
मुस्लिम चालू झालं. म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये सत्तेत असणारा, सगळी पदामध्ये मेजॉरिटीने असणारा हिंदू समाज, मुस्लिम समाज जो आहे तो ब्रिटिश कालखंडामध्ये हळूहळू काय केलं, अधोगतीकडे चालला. आणि ह्या अधोगतीमध्ये जाण्याची कारणं ही पाकिस्तानच्या निर्मितीची प्रमुख कारणं बनत गेली. तर काँग्रेसने काय केलं मग? काँग्रेसने काय प्रकार केला? एक मुस्लिम लीग आणि दुसरी काँग्रेस. म्हणजे मुस्लिमांचं म्हणणं म्हणण्यासाठी मुस्लिम लीग आली. मुस्लिम लीगने मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत असताना की बहुसंख्याक हिंदू देशामध्ये जर काँग्रेस हे मोठं संघटन असेल तर नैसर्गिकरित्या मुस्लिमांचं असं म्हणणं होतं की जे काय ठरलेलं आहे ते काँग्रेसच्या माध्यमातून हे आम्हाला होऊ द्यावं. की जसे मुस्लिम बहुसंख्यक भागातून जसं वैधानिक पद्धतीने मुस्लिम माणूस निवडून यावा असं अपेक्षित होतं. आणि ते अपेक्षित असताना ती अपेक्षा मुस्लिम लीगने की काँग्रेसने हे याला संमती द्यावी आणि मुस्लिम एक प्रतिनिधी निवडून द्यावा. पण काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने असं होऊ दिलं नाही. बरं, काँग्रेस म्हणजे आजची काँग्रेसच्या आपण संदर्भात नाहीये किंवा आताची राजकीय पार्टी हे संदर्भात नाही. हे सगळं 1943च्या अगोदर म्हणजे 1885 पासून तर पुढची काँग्रेस, तो काय राजकीय पक्ष नव्हता, ते एक संघटन होतं. तर काँग्रेसने काय केलं? आम्ही मुस्लिम मतदार संयुक्त मतदारसंघातून मुस्लिम बहुसंख्यक भागातून निवडून देऊ. कधी देऊ? तो जर मुस्लिम काँग्रेसमध्ये आला तर. तो जर मुस्लिम काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत असेल, मुस्लिम लीगचं न करता जर तो काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत असेल तर आम्ही त्याला निवडून द्यायची जबाबदारी घेऊ. म्हणजे परत मुस्लिमांनी मुस्लिमांच्या अस्थिर करायचा प्रकार सुरू झाला. म्हणाले की आम्ही एवढं सगळं करून शेवटी जर काँग्रेसमध्ये आमचा माणूस, मग तो आमची बाजू कशी म्हणणार? जसं आजच्या तारखेमध्ये सुद्धा जसे राखीव मतदारसंघ आहे, राखीव मतदारसंघामध्ये काय होतं म्हणजे तो आपण ऐतिहासिक आणि चालू बाबतीचा थोडासा मेळ घालत जाऊ की मुस्लिमांना सुद्धा त्यावेळी काय वाटायचं, समाजाच्या मान्यतेचा जो उमेदवार ठरेल, समाजाच्या मान्यतेचा जो उमेदवार ठरेल तो निवडून दिला पाहिजे. बहुसंख्य मुस्लिमाच्या पाठिंब्याचा उमेदवार आहे तोच तिथे विधिमंडळात जावा, वैधानिक मंडळात जावा, जेणेकरून समाजाचे प्रश्न सुटतील. ही मुस्लिम लीगची भावना होती. त्याच्या विरोधात काँग्रेसची भावना काय होती? नाही, आम्ही मुस्लिम निवडून देऊ पण तो काँग्रेसमध्ये आला पाहिजे, काँग्रेसचा सभासद झाला पाहिजे, तर आम्ही मुस्लिम निवडून देऊ. आणि तेच 2004च्या इलेक्शनपर्यंत चालत आहे की कुठल्याही समाजाचा प्रतिनिधित्व हे त्याच्या समाजाच्या पाठिंब्याचा निवडून जातोय असं नाही. तो कुठल्या तरी राजकीय पार्टीचा सभासद होतो आणि ती राजकीय पार्टी त्यांच्या बहुसंख्य मतदाराच्या जीवावर त्याला वैधानिक मंडळामध्ये पाठवते. म्हणजे तो काय करतो? त्याच्या पार्टीची भूमिका मांडतो, त्याची मांडतो का? नाही. म्हणजे त्यावेळेची जी सामाजिक स्थिती होती, राजकीय स्थिती होती, ती अजूनही तशीच आहे. बरोबर की नाही? आता हे फाळणी करत असताना आपल्या बहुसंख्य हिंदू पुढाऱ्यांचा, मी हिंदू समाजाचा म्हणत नाही, हिंदू पुढाऱ्यांचा त्याला विरोध होता. का विरोध होता? तर मुस्लिम काय म्हणायचे? मुस्लिमांनी ब्रिटिशच्या पुढे एक प्रस्ताव असा ठेवला की जे 5 विभाग असे होते देशाच्या सीमेवरचे की जिथे बहुसंख्याक मुस्लिम होते, पंजाब, बलुचिस्तान, वायव्य, इकडे आसाम, बेंगाल, की ज्याचे जे 5 भाग आहे या 5 भागामध्ये मुस्लिम सरकार स्थापन करायची आम्हाला परवानगी द्यावी असं मुस्लिम लीगचं म्हणणं होतं. आणि ती परवानगी न केवळ परवानगी न देता की त्या राज्यापुरते सगळे निर्णय म्हणजे प्रशासकीय निर्णयापासून ते कायदे करण्यापासून ते त्या राज्याची घटना बनवण्यापर्यंतचे अधिकार द्यावे अशी ही मुस्लिम लीगची मान्य होती. ही अशी मुस्लिम लीगची मान्य होती. आणि या मान्यतेला बहुसंख्य हिंदू समाजाचा म्हणण्यापेक्षा हिंदू पुढाऱ्यांचा त्याला विरोध होता की भारताची फाळणी कशी करायची. तुम्ही 5 भाग तर मागितले, पण 5 भाग मागत असताना तुम्ही काय केलं? ते साधारणतः एक
देश आहे किंवा तो देश होणार आहे अशीच त्याची मांडणी करून तुम्ही ते 5 प्रांत मागितले. पण हिंदू पुढाऱ्यांचं म्हणणं काय होतं की देशाचे तुकडे झाले नाही पाहिजे, देश हा अखंड राहिला पाहिजे. जसं आज आपण म्हणतो आपण अखंड हिंदुस्थान. अखंड हिंदुस्थान म्हणजे कुठून? भारत, पाकिस्तान, बांगलादेश पासून, अफगाणिस्तान पासून, बलुचिस्तान, अफगाणिस्तान तर ब्रह्मदेश थोड्या वेळ सोडून देऊ इथपर्यंतची संकल्पना आपण आज काय करतो मांडतो आज. तर ही हिंदू पुढाऱ्याने की हे ऐक्य भारताचं अखंडित होतंय म्हणून ही फाळणी करायची नाही किंवा या फाळणीला आमचा विरोध आहे. त्याच्या पाठीमागच्या 2 भूमिका अशा होत्या की जरीही मुस्लिम बहुसंख्य लोक असतील किंवा बहुसंख्य राज्य असतील तर त्या राज्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू पण होते ना. या राज्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू पण होते. त्या अल्पसंख्याक हिंदूचं काय करायचं हा सगळ्यात मोठा त्यांच्यावर प्रश्न होता. तसंच मुस्लिमला सुद्धा असं वाटायचं की इतर ठिकाणी सुद्धा अल्पसंख्याक मुस्लिम आहे त्याचं काय करायचं. आता हे मुस्लिम पुढाऱ्यांच्या देशाच्या अखंडतेचा जो विषय मांडला तो विषयाला बाबासाहेबांनी कसं फोडलंय की या देशावरती मीर कासिम पासून ते औरंगजेबापर्यंत सर्व मुस्लिम शासकांनी या देशावर आक्रमण केले. आणि ही आक्रमणं तुम्ही थोडंसं जर अवलोकन केलं ही आक्रमणं केवळ उत्तर भारतापुरती मर्यादित होती. काय होती? दक्षिण भारत या मुस्लिम आक्रमकापासून हा लांब होता. म्हणजे तुम्ही देश अखंडतेचं जे मानताय तो ह्या मुस्लिम आक्रमकामुळं ऑलरेडी देश खंडित झालेला आहे की दक्षिणेला उत्तरेचा काय घेणं-देणंच नाही. त्या उत्तर आक्रमणापासून इतका सगळा अवस्थित झालेला आहे की हा तुटायचा विषय येतो कुठे. देश अखंड राहायचं आणि समजा त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी अशी मांडणी केली की देश अखंड जरी राहिला तरी ह्या ज्या बहुसंख्य मुस्लिम आणि अल्पसंख्याक हिंदू यांच्या समस्या तुम्ही कशा सोडवणार. तर त्याच वेळी विधानमंडळामध्ये काँग्रेसने ठराव असा केला होता की राज्यावर जी रचना आहे ती राज्याची रचना ही भाषावर करायची. भाषेच्या आधारे राज्याची निर्मिती करायची हा काँग्रेसचा ठराव होता. आता राज्याची भाषेवर जरी तुम्ही निर्मिती केली तर बाबासाहेब असे म्हणतात की तुम्ही भाषेवर जरी राज्य निर्मिती केली तरी तिथं हा मुद्दा आलाच ना की बंगालमध्ये बंगाली बोलणारा हिंदू पण आहे आणि बंगाली बोलणारा मुस्लिम पण आहे आणि तसंच बंगाली बोलणारा इतर समाजमध्ये आहे. तर याचं कसं करायचं. भाषा सारखीच आहे ना. पण भाषा जरी सारखी असेल तर समाज दोन जातीमध्ये विभागलेलेच आहे. मग त्याचं कसं करायचं. म्हणजे तुम्ही फाळणीला मान्यता जरी नाही दिली तरी या प्रत्येक राज्यामध्ये हे खदखदणारे जे विषय आहे या खदखदणाऱ्या विषयाला तुमच्याकडे उत्तर काय आहे. म्हणून बाबासाहेब त्याच्यामध्ये असे म्हणाले की तुम्ही भाषावार प्रांत रचना करत असताना तुम्ही तिथली भौगोलिक महसुली काय आहे याचा कुठलाही विचार न करता की भौगोलिक त्याची सीमा कशा आहेत, त्या निर्माण होणाऱ्या राज्याचा महसूल कसा आहे, किती आहे, कुणाकडून किती येतो, त्याचं काहीच कल्पना नाही ना. तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही कुठलीही गोष्ट विचारात न घेता तुम्ही प्रांतवार भाषावार प्रांत रचना करून टाकली. विषय तसाच राहिला, जातीय विषय तसेच राहिले ना. त्याचं उत्तर कसं आहे. तर सोकॉल्ड सगळे जे दोन्ही समाजातले जे पुढारी होते मग त्यामध्ये भारतामध्ये दोन वेगळे प्रकार होते त्यावेळेला. त्याला ते बाबासाहेब असं म्हणायचे एक लिबरल आणि एक टेररिस्ट आहे. सगळ्यामध्ये दोन विभाग पडायचे, लिबरल आणि टेररिस्ट. तर बहुसंख्य हिंदू पुढारी त्यांच्यापैकी जे महत्वाचे नेते होते हिंदू महासभेचे सावरकर, तर सावरकरांनी पण याला विरोध केला होता की हे असं काय होणार नाही, हे असंच राहिलं पाहिजे, देशाचं अखंडत्व
असंच राहिलं पाहिजे आणि बहुसंख्यक हिंदू ह्याच्यामध्ये मुस्लिमांनी दुय्यम नागरिकत्व पत्करलं पाहिजे इथपर्यंत हिंदू पुढारी येऊन पोचले होते, जे मुस्लिमांना मान्य नव्हतं. आणि दुसरीकडे काँग्रेस काय करत होती? काँग्रेसचं असं म्हणणं होतं की फुटीच्या राजकारण न करता मुस्लिमांना जे जे काय देता येईल, मुस्लिमांना जे जे काय देता येईल ते काँग्रेसनी द्यायचं आणि जेणेकरून स्वातंत्र्य संग्रामामध्ये मुस्लिमांचा सहभाग वाढवायचा आणि आपलं स्वातंत्र्य सोपं करायचं. हे दोन भाग होते. त्याच्यामध्ये काही लोक एक्स्ट्रीमिस्ट पण होते की वेगळा विचार करणारे पण होते. तर हा सगळा विचार करत असताना दोन गोष्टी आणखी सुरक्षितच्या दोन्ही पुढारी बघत होते. हिंदूचे पुढारी या सगळ्या रचनेकडे कुठल्या नजरेने बघत होते की जसे इतर प्रांतामध्ये हिंदू बहुसंख्यक प्रांतामध्ये जसे मुस्लिम अल्पसंख्यक आहे आणि मुस्लिम अल्पसंख्यक भागामध्ये जसे हिंदू अल्पसंख्यक आहे, जर मुस्लिम अल्पसंख्यक भागामध्ये जर हिंदूवर अत्याचार झाले तर त्याचा बदला आपण हिंदू बहुल भागामध्ये मुस्लिमांवर अत्याचार करण्याचा घेऊ शकतोय. या सामाजिक सुरक्षिततेमध्ये दोन्ही जमातीमधल्या त्या काळच्या पुढाऱ्यांची मानसिकता येऊन पोचली. बरं, या भारत पाकिस्तान फाळणी होऊ नये म्हणून दोन्ही समाजातल्या पुढाऱ्यांचं हित होतं. तुमच्या पुढे काही जरी मांडत असेल इतिहास की समाजाचं हिंदू बहुसंख्य समाज किंवा मुस्लिम बहुसंख्य समाज, दोन्ही समाजामधली बहुसंख्यक लोकांचं हित तेव्हापासून आतापर्यंत कधीच जपलेलं गेलं नाही, आजही जपलं जात नाही. तर त्या काळामध्ये एक मोठी आणखी अशी घटना घडली ब्रिटिश काळामध्ये, बऱ्याच लोकांना माहिती असेल, बंगालची फाळणी. बरोबर की नाही? 1905 लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली. लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी करत असताना भूमिका काय म्हणली की बंगाल प्रांत इतका खूप मोठा आहे आणि तो प्रशासनाच्या दृष्टिकोनातून बंगालचे दोन तुकडे म्हणजे बंगालचा पूर्वेचा भाग आहे आणि आसामचा काय भाग असा करून पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल हे 1905 लॉर्ड कर्झननी फाळणी केली. आता ही फाळणीमुळे झाल्यामुळे काय झालं, एकत्रित बंगालमध्ये त्या काळी तुम्ही जर विचार किंवा अवलोकन केलं, अभ्यास केला तर एकत्रित बंगालमध्ये असं होतं, बहुसंख्यक सरकारी किंवा राजकारणातील मोक्याच्या जागा ज्या होत्या हिंदू राजवट असल्यामुळे, हिंदू राजे असल्यामुळे त्या भागामधले हे उच्चवर्णीय हिंदू लोकांच्या ताब्यात होते. जी मोक्याची पद होती सगळी हिंदू लोकांच्या ताब्यामुळे होती. आता लॉर्ड कर्झननी जर बंगालची फाळणी केली, बंगालचं विभाजन केलं, तर बंगालचं विभाजन केल्यामुळे होणार काय, मुस्लिम बहुल एका भागात झाला हिंदू आणि अल्पसंख्याक हिंदू आणि मुस्लिम बहुल आणि हे दोन भाग होणार. आणि या दोन प्रशासनामधले जी पूर्वी एकत्रित बंगालमध्ये जे उच्चवर्णीय हिंदू राज्य करत होते वेगवेगळ्या माध्यमातून, ती आपली सत्ता उच्चवर्णीय हिंदूंना जाण्याची त्यावेळी भीती वाटायला लागली की आपलं सगळंच आहे, मग काही गोष्टी मुसलमानच्या हातात जातील, त्याचं काय करायचं. म्हणून ही भारताची फाळणी होईल हा विषय करून बंगालच्या फाळणीला विरोध केला. बंगालची फाळणी झाली का? नाही. 1905 बंगालची फाळणी झालेली, 1911 साली बंगालची फाळणी रद्द केली. म्हणजे जसं त्यावेळी ब्रिटिश राजवट ही उच्चवर्णीय हिंदूच्या आणि उच्चवर्णीय मुस्लिम लोकांच्या दबावाला बळ पडत होती, तशी ती आज पण पडते. आज पण तीच परिस्थिती आहे ना की वस्तुस्थिती एक आहे आणि तुमच्या पुढं समाजापुढं त्याची मांडणी वेगळी केली जाते. तर या मागणीला छेद कसा द्यायचा? मग बाबासाहेबांनी काय मांडणी केली की तुम्ही जर पाकिस्तान, त्याच्यामध्ये मुस्लिम लीगची भूमिका काय होती आणि हिंदू समाजाची भूमिका होती. त्या हिंदू समाजाच्या भूमिकेमध्ये
लाला हरदळ नावाच्या व्यक्तीने एक 4 पॉइंट कार्यक्रम राबवला होता की हिंदू संघटन, हिंदू राज्य आणि पार अफगाणिस्तानपर्यंत जायचं, अफगाणिस्तानपर्यंत स्वारी करायची आणि तिथल्या मुस्लिमांचं धर्मांतर करायचं. काय करायचं? हा 3-4 पॉइंट हा लाला हरदयाळने मांडलेला एक मुद्दा होता. त्याच्यावर बाबासाहेबांनी म्हटलं हे शक्य आहे का? हे शक्य आहे का? धर्माचं संघटन जे आहे हिंदू धर्माचं, हे होऊ शकणार आहे का? ज्या धर्मांचा पाया हा जातीच्या उतरणीवर उभा राहिलेला आहे, बरं की नाही, त्या धर्माचं संघटन हे केवळ धार्मिक कार्यासाठी होऊ शकेल का? ही गोष्ट शक्यच नाही. आणि दुसरं असं की तुम्ही अफगाणिस्तानपर्यंत जाऊन लढाया करून तिथल्या मुस्लिमांना किंवा जे जबरदस्तीने मुस्लिम झाले असतील त्यांना कन्वर्ट करायचं काम हे तितकं सोपं आहे का? आणि जरी केलं तर ते काय म्हणतात, मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या लोकांचं स्थान काय? हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये येणाऱ्या लोकांचं स्थान काय? आजही आहे का? तुम्ही काय नाव देणार मुस्लिम समाजात येणाऱ्या? की काही वर्षापूर्वी पण तुम्हाला 1-2-3 घटना घडल्या की 2 मुस्लिम हिंदूमध्ये धर्मांतर केलं, त्याचा मोठा इश्यू पण झाला, इव्हेंट पण केला गेला आणि 4-6 महिन्यात असं लक्षात आलं की ते परत मुस्लिम धर्मामध्ये परत गेले. मनुष्याचं कसं आहे, मनुष्याची इच्छा, मनुष्य हा काय आहे, समाजप्रिय प्राणी आहे ना, बरोबर की नाही? माणसाला जर समाज नसेल तर माणूस टिकणार का? राहणार कुठे? की दुसऱ्या धर्मातून या धर्मात आल्यानंतर माझा समाज कुठे आहे, कुठला समाज आहे? तर याच्यासाठी हिंदू पुढाऱ्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं की जे शक्यच नाही आहे की या 4 पॉइंटवर काम करायचं, ते शक्य नाही. त्याच्या विरोधात दुसरी पाकिस्तानची मुस्लिम लीगची मागणी काय होती की हे सगळं आम्हाला द्या, हे सगळं आम्हाला द्या, प्रशासन पण आम्ही चालवणार, सरकार आम्ही चालवणार, आमच्या राज्याची घटना पण आम्हीच करणार. याचं कसं करायचं? ज्या दोन्ही गोष्टी ह्या मान्य होण्यासारख्या नव्हत्या. डॉक्टर आंबेडकरांनी तो विषय मांडला तर काय म्हणाले की लोकसंख्येची अदलाबदल केल्याशिवाय, जसा मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी जो विषय मांडला की भाषावर प्रांत रचना, भाषावर प्रांत रचना करून सुद्धा इथली जाती समस्या सुटणार नाहीये, तर लोकसंख्येची अदलाबदल जोपर्यंत तुम्ही करत नाहीये, लोकसंख्येची अदलाबदल जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत इथं जाती सलोखा आणि उत्तम प्रशासन लावणार नाही. तर या सगळ्या संकल्पनेला तत्कालीन काँग्रेस किंवा मुस्लिम लीगच्या सगळ्या लोकांनी विरोध दर्शवला. तर विरोध याच्यासाठी दर्शवला किती थोड्या वेळ सांगितल्यासारखं की अल्पसंख्याकावर जर अन्याय झाला तर हिंदू बहुलमध्ये जर मुस्लिमवर अन्याय झाला तर मुस्लिम बहुल भागामध्ये हिंदूवर अत्याचार करायची साधी सोपी थिअरी मांडली. आता हे सगळं करत असताना मुस्लिमांना की हे तर होत नाही, आता आपल्याला हवं तसं ब्रिटिश साम्राज्यातून मिळत नाही असं जेव्हा त्यांना लक्षात आलं, जाती निवाडा करून सुद्धा, तर त्याने ते पाकिस्तानच्या निर्मितीला वेग द्यायला सुरुवात केली. आणि मग ती तुमची खिलाफत चळवळी जी आहे, थोड्यावेळी मी तुम्हाला जो मांडला खिलाफत चळवळ कशी आहे, तर खिलाफत चळवळीमध्ये काँग्रेसनी म्हणण्यापेक्षा गांधींनी सर्व प्रकारचे मुस्लिमांनी काँग्रेस पुढं जे जे प्रस्ताव दिले, एक प्रस्ताव तर मुस्लिमांनी असा दिला की आम्ही तुमच्या चळवळीमध्ये भाग घेऊ, पण आम्ही गोहत्या आम्हाला रोखायची, गोहत्येला आम्हाला परवानगी. टोकाचे मुद्दे होते. हिंदूच्या अस्मितेचा मुद्दा, आस्थेचा मुद्दा होता गोहत्या. तर गांधीजीच्या ह्या सगळ्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये गांधीजी इतक्या टोकाला गेले. टोकाला का गेले? त्यांची काय वैयक्तिक लालसा होती का? आज आपण गांधीजीबद्दल काही जे म्हणत असेल तर गांधीजीची काय वैयक्तिक लालसा नव्हती.
त्यांना फक्त एकाच गोष्टीने झपाटलं होतं की देशाला स्वातंत्र्य कसं मिळेल, आणि त्यांची ठाम धारणा अशी झाली होती की मुस्लिमांना बरोबर घेतल्याशिवाय आपण स्वातंत्र्य मिळवू शकणार नाही. म्हणून खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, जी खिलाफत चळवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या कुठल्याही गोष्टीशी निगडीत नव्हती. आणि एक वेळ असाही मुद्दा मांडला की आम्ही तुमच्या चळवळी, जसं सांगितलं बघा, तुमच्या चळवळीला आम्ही पाठिंबा देऊ, तुमच्यावर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही, पण आमचे 1, 2, 3 मुद्दे जे आहेत ते तुम्ही मान्य करावे गांधीजींनी. आणि त्याच्यातला सगळ्यामध्ये जो वादग्रस्त मुद्दा होता तो आम्हाला गोहत्येला सुद्धा परवानगी द्यावी, आम्हाला तो विरोध करणे. आणि त्या स्वातंत्र्याच्या लालसेपोटी गांधीजी इथपर्यंत आले, त्यांनी काँग्रेसला उद्देशून असं म्हणलं की जर मुस्लिम त्यांच्या याच्यासाठी गोहत्या करत असतील तर आपण तिथं दुर्लक्ष करावं. कुठपर्यंत आले की आपण तिथं दुर्लक्ष करावे. तर त्याच्याबद्दल बाबासाहेब टिप्पणी असं करतात, तुमच्या एखादी जातीशी, समाजाशी किंवा कशाशी समझोता करा आणि लांबून चालत. आपण असं पाहायला तर काय तिन्ही शब्द सारखेच वाटतात ना, समझोता करायचा, करार करायचा, का लांबून चालन करायचं. त्यामुळे ते बाबासाहेब म्हणतात हे हा समझोता पण नाहीये मुस्लिम लीगशी, किंवा हा मुस्लिम लीगशी केलेला करार पण नाही, तर हे केवळ लांबून चालत आहे. जो आजही काँग्रेसच्या बाबतीत इतर बाकीचे लोक, त्यांचा तो सगळ्यांचा प्रिय शब्द आहे की लांबून चालत, तो त्यावेळी बाबासाहेब म्हणत होता की त्याची कारणं अशी होती की तुम्ही एका समाजाचा निर्णय करत असताना त्याचे इतर समाजावरती, इतर सामाजिक सौख्यावरती काय परिणाम होतात याची पर्वा न करता तुम्ही मुस्लिम लीगच्या, बहुसंख्य मुस्लिमाच्या नव्हत्या या, मुस्लिम लीगच्या तुम्ही सगळ्या मान्य करताय. हा मोठा विवादित प्रश्न होता की कसं करायचं. बरं, आता दुसरा मुद्दा असा होता की लोकसंख्येची अदलाबदल, ज्यावेळी सगळ्या लोकांनी विरोध केला, बहुसंख्य हिंदू पुढाऱ्यांनी विरोध केला, मुस्लिम पुढाऱ्यांनी विरोध केला, की हे कसं शक्य आहे की इतक्या मोठ्या अवाढव्य भारतामध्ये एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये लोकसंख्येची अदलाबदल कशी करायची. तर त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकामध्ये ती सुद्धा भूमिका मांडली की त्यावेळी कसं होतं की जगभर ही साम्राज्य होतं. आपल्याकडे जसं ब्रिटिश साम्राज्य होतं तसं तुर्कस्तान सुद्धा एक साम्राज्य होतं. काय होतं? तुर्कस्तान एक साम्राज्य होतं, ग्रीस एक साम्राज्य होतं, बल्गेरिया एक साम्राज्य होतं. या साम्राज्याअंतर्गत विविध प्रकारची राष्ट्र ही त्यांची मांडली होती किंवा त्यांच्या अधिपत्याखाली होती. तर खिलाफत चळवळ जेव्हा चालू झाली होती तेव्हा तुर्कस्तानमध्ये हा सगळा मोठा आगडोर उसळलेला होता. मुस्लिम अमीर आणि इतर वंशी लोक. तर तुर्कस्तानमध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टीचा लोकसंख्येची अदलाबदल न करता त्यांनी जेव्हा तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला त्यावेळी तुर्कस्तानामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कतली झाल्या, खूप मोठ्या प्रमाणात दंगल झाल्या. तर बाबासाहेब म्हणले की हे असं नाही होणार ना. परंतु तुर्कस्तानने नंतर मात्र ग्रीस आणि तुर्कस्तान म्हणजे त्यावेळेचं ऑटोमन साम्राज्य की त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुर्कस्तानने लोकसंख्येची अदलाबदल स्मूथपणे केली. मुस्लिम एका भागामध्ये, इतर कोणी ख्रिश्चन एका भागामध्ये, आणखी कुठली तिथले लोक आहेत, असं त्यांनी ते एकदम शांतपणे सुरळीतपणे तुर्कस्तानमध्ये त्यांनी लोकसंख्येची देवाणघेवाण करून ही वेगवेगळी राष्ट्र ही कुठलीही दंगल न होता, कुठलाही आगडव न उसळता ते व्यवस्थेमध्ये तुर्कस्तानची विभागणी होऊन गेली. तसंच ग्रीसचं, तसंच बल्गेरियाचं. तर मग हे शेजारच्या राष्ट्रामध्ये किंवा शेजारच्या साम्राज्यामध्ये जर हे यशस्वीपणे राबवलं गेलं असेल, शेजारच्या राष्ट्रामध्ये यशस्वीपणे राबवलं गेलं असेल तर भारतामध्ये का शक्य नाहीये? भारतामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी यशस्वीपणे राबवल्या जाऊ शकतात. मग आता काय करायचं?
की तोडगा कुठेच निघत नाही, बरोबर की नाही? तर बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या 1940 पर्यंत, 1920 पासून ते 40 पर्यंत हिंदू पुढाऱ्यांना त्यांनी असं सांगितलं किंवा आपल्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की 20 ते 40 तुम्ही मुस्लिमाचा कितीही अनुनय करून काय आणि मुस्लिमांच्या बहुतांश सगळ्या मागण्या तुम्ही मान्य करून सुद्धा प्रश्न सुटलाय का? नाही. दोन्ही समाज एकत्र झालेत का? नाही होत. भूमिका त्यांच्या समाजाच्या बदलल्यात का? नाही बदलल्यात. तर बाबासाहेबांनी पुस्तकामध्ये 1920 पासून ते 1940 पर्यंत ज्या ज्या दंगली घडलेल्या आहेत त्या सगळ्या 20 ते 40च्या दंगलीचा गोषवारा 1940 पर्यंत बाबासाहेबांनी दिलेला आहे की गांधीजी तुम्ही इतका सगळ्या गोष्टी मुस्लिमांच्या मान्य करत असताना, मुस्लिम लीगच्या मान्य करत असताना सुद्धा परिस्थिती बदलली का? परिस्थिती बदललीच नाही. मग काय करायचं? ठीक आहे, तर पाकिस्तान जर होत असेल तर पाकिस्तान कसा असावा? तर पाकिस्तान कसा असावा ही जी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली की लोकसंख्येची अदला बदल. हे करत असताना सुद्धा भारतातल्या इतर प्रांतामध्ये सगळे मुस्लिम तिकडे गेले का? काही मुस्लिम राहिले ना, बरोबर की नाही? तसंच जो मुस्लिम बहुसंख्याक भाग होता तिथले सगळे हिंदू तिकडे आले का? नाही. आपण मान्यताच नाही दिली ना. जी दंगलीची आणि समाजामध्ये आगडोंब सुरवायची किंवा समाज विध्वंसाची जी संकल्पना होती ती आपण तशीच ठेवली ना. याला कुठलाही बहुसंख्य मुस्लिम जबाबदार नाही किंवा कुठलाही हिंदू बहुसंख्य समाज जबाबदार नाही. याला जबाबदार कोण आहे? बहुसंख्य हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करणारा पुढारी. तसंच मुस्लिम बहुसंख्य जो समाज आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारी मुस्लिम लीग किंवा मुस्लिम लीगचे पुढारी. तर इतका सगळा मोठा प्रांत आहे ना. तर प्रांतामधले म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आसाम, आता जी आसाममध्ये जी परिस्थिती आहे, अरुणाचलमधली जी परिस्थिती आहे, म्हणजे नॉर्थ ईस्ट मधल्या ज्या कंट्री आहेत, आपण रोज उठून म्हणतो ना अरे रोहिंग्या इकडे आले, रोहिंग्या तिकडे गेले. रोहिंग्या म्हणजे कोण आहे? ते बांगलादेशचे मुस्लिम ना. तर ही परिस्थिती जी आहे, इथला मुस्लिम काय म्हणाला आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार. इथला मुस्लिम काय म्हणाला आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार नाही. आम्ही इथं बोलून देणार ना अल्पसंख्याक जरी असेल. तर बाबासाहेब त्याच्यामध्ये लिहितात इथले सीमेलगतचे जे मुस्लिम आहेत अल्पसंख्याक आहेत परंतु ते पाकिस्तानमध्ये का जात नाहीत? इथल्या मुस्लिमांना ही खात्री आहे सीमेवरच्या भागामध्ये आम्ही जरी अल्पसंख्याक असो तरी भारताच्या सीमेवर असणारी नवीन येणारे ही मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारताच्या सीमेवर असणारी किंवा नवीन निर्मित होऊ घातलेली जी मुस्लिम राष्ट्र आहे त्या सीमेवर असलेल्या मुस्लिम राष्ट्रांमुळे इथला हिंदू समाज आमच्यावरती अत्याचार करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. म्हणजे इथला तो जाणकार सुज्ञ मुस्लिम होता, तो मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये ज्याला मानत नव्हता. का नव्हता? तर मुस्लिम मध्ये असो किंवा हिंदू मध्ये असो, उच्च मुस्लिम किंवा उच्च हिंदू हे इतर समाजाचे शोषणच करत होते ना. इथले शोषकच होते. उच्चवर्णीय हिंदू आणि उच्चवर्णीय मुस्लिम हे बहुसंख्य आपापल्या समाजाचे शोषक होते. त्यामुळे इथले मुस्लिम म्हणले आम्ही तिथे जाऊन आमचं शोषणच होणार आहे. दुर्बल मुस्लिम काय म्हणला की आमचं इथलं शोषण होणार आहे. तिथले जे उच्चवर्णीय मुस्लिम पुढारी आहेत, समाज आहे, तो आमचं शोषणच करणार आहे ना. मग आमच्या समाजाकडून आमचं शोषण करून घेण्यापेक्षा किंवा त्याच्यात धन्यता मानण्यापेक्षा सुरक्षित हिंदू बहुसंख्याक भाग निवडणं कधीही चांगलं. का चांगलं? तर आमच्या सीमेवर मुस्लिम राष्ट्र आहेत ना. आमच्या सीमेवर मुस्लिम राष्ट्र आहेत. आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजीमध्ये ती जी भावना जी निर्माण झाली होती की मुस्लिम समाजामध्ये किंवा काँग्रेसमध्ये आम्ही जर कुठली भूमिका घ्यायची तर त्यावेळेचा हिंदुस्थान
अखंड भारत म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागली गेलेली जी ज्याला आपण हिंदुस्थान अखंड म्हणतो, त्याच्या सीमेवर कोण कोण होतं? अरब राष्ट्र होती, पर्शिया, त्यावेळेचा पर्शिया म्हणजे आताचा कोण? इराण. त्यामुळं इथली बहुसंख्याक उच्चवर्णीय हिंदू पुढारी त्यांना अशी पण भीती होती की आपण जर इथल्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये काहीतरी करायला गेलो तर आपल्या सीमेवर असणारी मुस्लिम बहुसंख्याक राष्ट्र गप्प बसतील का? हा गांधीजींना आणि इथल्या उच्च वर्णीय हिंदू पुढाऱ्यांना सुद्धा भेडसावणारा सगळ्यात मोठा विषय होता. आता फाळणी तर झाली ना की आपण तिथल्या निर्णयापर्यंत आलो. पण हे 1940ला बाबासाहेबांनी लिहिलं ना, बाबासाहेबांनी 1940 लिहिलं. अजून फाळणी तर 1940 झाली. किंवा फाळणी कशी कशी असावी, फाळणीचे मुद्दे काय काय असावे, या सगळ्याची इत्थंभूत आकडेवारीसह मांडणी या पाकिस्तान, थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ पाकिस्तान किंवा पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, याच्यामध्ये बाबासाहेबांनी आकडेवारीसह दिली की पाकिस्तान करायला तुम्ही निर्मितीला नाही म्हणतात, तर त्यांनी हिंदू किंवा काँग्रेसला हे पण सांगितलं की त्या काळचा 121 कोटीचा महसूल होता. किती होता? 121 कोटीचा महसूल होता. आणि त्या 121 कोटी महसूल पैकी 52 कोटीचा महसूल हे मुस्लिम बहुसंख्यक भागावर खर्च होता. काय होता? 5 जिवायची राज्य, 5 राज्य होती किंवा मुस्लिम बहुसंख्या. तर 52% हिस्सा तुम्ही बहुसंख्य हिंदूकडून येणाऱ्या महसुलामधून तुम्ही 52% तिथं खर्च करणं तुम्हाला फायदेशीर आहे का? हा तुमच्या हिंदूच्या हिताचा विषय आहे का की 121 पैकी अर्धा भाग हा यांच्यावर खर्च करायचा? हे त्यांनी बाबासाहेबांनी सगळं आकडेवारीसह आपल्या पुस्तकामध्ये मांडलंय की फाळणी गरजेचीच आहे. फाळणी करून हिंदूला किंवा हिंदू बहुसंख्य समाजाला तोटा होणार आहे का? नाही होणार ना. का? की त्यावेळी हिंदू उच्चस्तरीय पुढाऱ्यांनी, नेत्यांनी ही अशी पण मांडली होती की हे राष्ट्रयंत्र भारत हा अशक्य होईल. काय म्हणले? इतका मोठा प्रांत जर गेला तर भारत हा कमजोर होईल. काय म्हणाले? भारत हा कमजोर होईल. बाबासाहेबांनी मांडणी करताना सांगितलंय की भारत कमजोर कशाने होणार आहे? भारत कमजोर कशाने होणार आहे? उलट मुस्लिम म्हणून ज्या ज्या गोष्टी आता एकत्रित हिंदुस्थानमध्ये मिळणार आहे तर तुमचे सध्यातले वाटेकरीच आहेत ना सगळ्या गोष्टीमध्ये. त्यांना ते जर एक राष्ट्र म्हणून बाहेर गेलं, उरलेलं उर्वरित राष्ट्र हे तुमच्यासाठीच आहे ना. जर 121 कोटीपैकी समजा गृहीत धरलं की मुस्लिम बहुलमधून 20 कोटी येत असेल, पण 100 कोटी हिंदू बहुल भागातून येते, तर त्याच्यापैकी 100 कोटीचा महसूल तर तुमच्या हिंदूसाठी लागणार आहे ना. बरोबर की नाही? त्यांना असं वाटत होतं की सैन्यामध्ये असणाऱ्या मुस्लिमांचं प्रमाण आहे, मुस्लिमांची फाळणी झाली, मुस्लिम सैन्य तिकडे जाईल, देश कमकुत होईल, संरक्षणदृष्ट्या कमकुत होईल. बाबासाहेबांनी कमकुत व्हायचं काय कारण नाही. ज्या जागा रिकाम्या झाल्या त्याची तुमची भरती होईल ना सरळ सरळ. आणि तुमचा जो महसूल आहे, तुमचं हे सशस्त्र दल जे आहे, संरक्षण जे दल आहे, त्याला तुम्हाला सशक्त करण्यासाठी तुम्ही लावू शकाल. त्यामुळे तुम्ही फाळणी न करायचं किंवा फाळणी होऊ नये म्हणून जी भूमिका घ्यायचं त्याचं काहीच कारण नाहीये. फाळणी होणं हे त्या काळी हे मुस्लिमन लीग जसं म्हणते की मुस्लिमांच्या हिताचं आहे, तशी त्याच्याही किंबहुना जास्त प्रमाणामध्ये हे हिंदूंच्या हिताचं आहे. हे बाबासाहेबांनी आकडेवारीसह त्याच्यामध्ये पटवून दिलं की त्याच्यामध्ये सगळं दिलं की महसूल कुठल्या भागातून कुठला होता, कसा होता, कुठला राजा हिंदू होता, कुठला मुस्लिम होता, ते कसं चाललंय हे आकडेवारीसह याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. तरीही त्या काळच्या काँग्रेस लीडिंग म्हणा किंवा काँग्रेस डॉमिनेट पुढाऱ्यांनी हे सगळं मनावर न घेता किंवा हा सगळ्या मुद्द्याला प्राथमिकता न देता लोकसंख्येची अदलाबदल करून वंशिक मुद्द्यावर म्हणजे एका समाजाचं एक राष्ट्र, हे जी मुस्लिम लीगनी मांडलेली संकल्पना होती वंशिक
च्या आधारे त्या बहुसंख्य उच्चवर्णीय हिंदू पुढाऱ्यांनी त्याला मान्यता दिली नाही. शेवटपर्यंत हा प्रश्न लटकता ठेवला मान्यता देण्याच्या ऐवजी. आणि हळूहळू जसं आपण 47 पर्यंत आलं आणि ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी भूमिका घेतली की पाकिस्तानला पाकिस्तान द्यायचा आणि उरलेलं भारत हिंदुस्थान जो काय असेल तो द्यायचा, ती भूमिका घेतली. आणि त्या भूमिका घेतल्या भारताची परिस्थिती काय झाली? अखंड हिंदुस्थान काय झाला? अखंड हिंदुस्थान हा जाळायला लागला ना. मुस्लिम बहुसंख्य भागामध्ये हिंदूच्या कत्ली झाल्या तर हिंदूंच्या बहुसंख्य भागामध्ये मुस्लिमच्या कत्ली झाल्या. म्हणजे 1940 सालामध्ये पाकिस्तान जर व्हायचंच असेल किंवा पाकिस्तान करायचंच असेल तर काय गोष्टी करायला पाहिजे, काय गोष्टीतला प्राथमिक द्यायला पाहिजे, त्याची रचना कशी असायला पाहिजे, त्या सगळ्याची मांडणी 1940 ला बाबासाहेबांनी केली. आणि त्या पुस्तकाची आवृत्ती परत 1945 ला पण आणली. काही मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट करून 1945 ला आणली. आणि ती करत असताना सुद्धा ते प्रस्तावना दिलेली आहे की माझ्या समोर देशाच्या अंतर्गत इतके मोठे प्रश्न असताना सुद्धा मला हे पुस्तक परत घ्यायला लागतंय. का? तर हा भारताच्या समोर असलेला सगळ्यात मोठा ज्वलंत आणि सेन्सिटिव्ह संवेदनशील मुद्दा आहे. म्हणून ते परत एकदा त्यांनी 45 सुद्धा त्याच्यामध्ये काही शेड्यूल ऍड करून त्यांनी तो मुद्दा घेऊन ते परत एकदा दुसरी आवृत्ती काढली. तर 40च्या संदर्भावर आज आपण यायचं का? तासभर होत आलाय तर आपण ती थोडीशी 40ची तुलना आज पण करूया. 40च्या तुलनेची जी परिस्थिती तशीच तुलनेतली परिस्थिती आज भारतात आहे. जे ज्या मुस्लिम बहुसंख्य भागामध्ये आहेत तिथं हिंदूंना असुरक्षित वाटतंय, असुरक्षित वाटतंय ना. आणि जिथं हिंदू बहुसंख्यक आहेत तिथं मुस्लिमला असुरक्षित वाटतंय. म्हणजे 40 ला बाबासाहेबांनी जो सिद्धांत मांडला होता लोकसंख्येची अदला बदल करा म्हणजे हा विषय कायमचा संपून जाईल, हा विषय कायमचा संपून जाईल. पण तो इथल्या समाजावर परिणाम करणारा जो हिंदू धर्मातला उच्चवर्णीय वर्ग होता की त्यांच्या सल्ल्याने सगळं चालायचं ना. कारण त्याकाळी शिकलेला आणि सदन समाज जसा हिंदू मध्ये उच्चवर्णीय होता तसा मुस्लिम मध्ये होता. शेख, सय्यद, काजी, बरोबर की नाही? जसं आपल्याकडे ब्राह्मण हे मोठी जात, त्यांच्याकडे साधनं, संपत्ती आणि शिक्षण हे त्या काळामध्ये त्यांच्याकडे असल्यामुळं बहुसंख्य तो समाज हा त्यांच्या सल्ल्यानुसार चालत असायचा. परंतु या सगळ्यांनी कदाचित माझा दावा खोटा पण असेल बाबासाहेबांच्या त्या सगळ्या व्यतिरिक्त की या सगळ्यांनी किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण म्हणणार आहे नाहीये मी, कारण बंगालच्या पाण्यामध्ये बाबासाहेबांनी ते स्पष्ट सांगितलंय की या शासक वर्गाने, दोन्ही जातीतल्या शासक वर्गाने आपल्या स्वतःच्या हितासाठी आपल्या बहुसंख्यक बांधवांना वेठीस धरून फाळणीच्या आगीत ढकलून दिलं. काय केलं? या दोन्ही समाजातल्या उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी अक्षरशः फाळणीच्या वेळी आपल्यातल्या दुर्बल घटकांना आगीच्या तोंडी दिलं. फाळणीमध्ये मेलं कोण? उच्चवर्णीय पुढारी मेला, दोन्ही समाजातला. ऐकलंय का आपण? आजही दंगली झाल्या, पुढारी मेला, कधी ऐकलं का आपण? जाळपोळ झाली, लुटालूट झाली, पुढारी लुटला गेले का? स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धाची परिस्थिती ती त्या 2024 मध्ये पण तीच आहे ना, बरोबर की नाही? दगड फेकला त्यावेळी पण पुढाऱ्यांची कोणी मुलं जात होती का? नाही ना. त्यावेळी सुद्धा सगळ्या पुढाऱ्यांची मुलं सुद्धा ब्रिटिशांना शिकत होती. उच्चवर्णीय हिंदूची मुलं आणि उच्चवर्णीय मुस्लिमांची मुलं ही ब्रिटिश साम्राज्यामध्ये सुद्धा ब्रिटिशांकडे जाऊन शिकत होती. जे आता तेच होते. दोन्ही समाजातला लीड करणारे जी लोक आहेत
ती लीड करणारी लोक आज सुद्धा तीच भूमिका करतायत. त्यांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत आणि दोन्ही समाजातली लोक दगड मारतायत. दुर्बल कोण दगड कोण मारतायत? दुर्बल लोक दगड मारतात. का मारतात दगड? ते भाऊ फुरफुरतात ना. असं तेच आमच्या हातात त्यांना दगड मारणं. त्याच्यामध्ये दुसरं काय? म्हणजे आमच्या मर्दुमकीला चालना द्यायचं किंवा मर्दुमकीला खरा भाव आमच्याकडून देत असेल तर आमच्या जातीतले पुढे हे धर्माच्या नावाखाली, मग ते हिंदू धर्मातले असू द्या किंवा मुस्लिम धर्मामधले असू द्या, दोन्ही धर्मातले लोक हे 40च्या अगोदर सुद्धा जे भूमिका करायचे, खेदानं असं वाटतंय की आज सुद्धा तीच भूमिका दोन्ही समाजातले पुढारी करत आहेत. आणि त्यावेळी सुद्धा या सगळ्या व्यवस्थेला बळी पडणारा जो समाज होता तो हिंदू समाजातला दुर्बल घटक होता, तसाच मुस्लिम समाजामधला दुर्बल घटक होता. याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही असं माझं तरी ठाम मत आहे. थोडेफार बदल होत राहतात. उच्चारण्यामध्ये जसं तुम्हाला जसे संधी मिळत जातात वेगवेगळ्या प्रकारे, त्या संधी मिळत असताना इतर समाजामध्ये पण साधारण लोक शिक्षणाने पैशाने ज्यावेळी निर्माण होतात आणि ती निर्माण होत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे हे आपण दुर्बल घटकातले लोक विचार करत नाही. हे उच्च वर्गातले लोक इतकी शातीर असतात आणि ती आहेतच, कारण शातीर असल्याशिवाय बहुसंख्यकावर राज्य करता येत नाही. आपापला समाज असू द्या किंवा इतर कुठलाही समाज असू द्या. तर हे इतके हुशार लोक आहेत की इतर कुठल्या जातीमधले सदन झाले, शिकून मोठे झाले, अधिकारी झाले की त्यांना काय करतात ते बरोबर आपल्यामध्ये सामावून घेतात ना. आपल्यामध्ये सामावून घेतात. का सामावून घेतात? यांनी आपल्या दुर्बल घटकामध्ये जाऊन आपलं बिंग उघडलं तर काय करायचं? काय इतकं सगळ्या वर्षी शोषण आपल्याच माणसाने केलंय हे जर आपल्या माणसाला जर कळालं तर आपली माणसं आपल्या मागे येतील का? नाही येणार ना. मग काय करायचं? आपल्यातला एखादा शिकला, IAS ऑफिसर झाला, लखपती करोडपती झाला, आपल्यातली मुलगी त्याला द्यायची ना आपली टोळीत सामील करून घ्यायचं. काय करायचं? हे सगळ्या समाजामध्ये झालं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आपण 2024 मध्ये सुद्धा विचार करत असताना ही सगळी जी पुस्तकं आहेत की माझं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण असं आहे की सरांनी आता 319वा जो वाचक संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. बाकीचे ललित लेखन असेल, काव्य असेल, कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्याला तुम्ही नाही वाचून आलं तरी चालेल असं माझं म्हणणं. कारण तो निव्वळ हा श्रवणी भाग असतो. तो काय असतो? कथा कादंबऱ्या हा निव्वळ श्रवणी भाग असतो. की तुम्हाला तो श्रोत्याच्या त्या अमोघ वाणीने तुमचे कान तृप्त झाले की तुमचा विषय संपला. परंतु जेव्हा सामाजिक संवेदनेचा, बहुसंख्यक समाजाच्या हिताचे जेव्हा जेव्हा कार्यक्रम होत राहतील आणि त्यामध्ये सुद्धा उदगीरमध्ये कदम सरांनी ज्या प्रकारे हा उपक्रम 2011 पासून चालू केलेला आहे आणि त्या 319व्या कार्यक्रमाचा संवादक म्हणून आणि त्या अशाही गंभीर विषयावरती मी म्हटलं सर मी त्या फांडीवर बोलेल. बघा तुमच्या काही लोकांना आवडेल न आवडेल पण मला त्या विषयावर बोलायला आवडेल. का तर परिस्थिती तर तेव्हा जशी आहे तेव्हा आताही आहे. तर हे असे वेगवेगळ्या ठिकाणचे जेव्हा केव्हा कार्यक्रम करायचे असतील किंवा आता इलेक्शन चालू होईल, एक इलेक्शन झालं, दुसरं इलेक्शन चालू होईल, दुसऱ्या इलेक्शनला सुद्धा आपल्यातले आपण सुद्धा काही श्रोते वर्ग असतो ना. कोण सगळीला जाऊन बसतं, कोण टी व्ही पुढे बसतं. फरक काय आहे? एक हा टीव्हीच्या समोर बसतो तर एक श्रोत्यामध्ये जाऊन बसतो. टीव्ही पुढे बसा किंवा श्रोत्यामध्ये बसा, आपण तिथे येणारा जो विषय आहे
त्याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे? ज्ञानाने काय होतं? ज्ञानाने काय होतं? आपली फसवणूक होत नाही. काय होतं? आपली फसवणूक होत नाही. समोरचा जर आपल्याला फसवत असेल आणि तुम्ही जर तो उभा राहून म्हणाल की अरे तू जो सांगतो ना तो बरोबर नाहीये, त्याचा संदर्भ या पुस्तकामध्ये किंवा या घटनेमध्ये तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे, हे ज्यावेळी तुम्हाला मंत्रमुग्ध करणाऱ्या अमोघ वाणीनं बोलणाऱ्या पुढाऱ्याला कळेल की लोकांना कुठेही घेऊन जाणं तितकं सोपं नाही. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी काय आहे? वाचन, आणि वाचन करत असताना सुद्धा त्याची तर्क, त्याची म्हणजे तर्कावर मांडणी केली पाहिजे ना. की मी एखादं पुस्तक वाचतोय, ते पुस्तक वाचत असतो सुद्धा आपल्या आजूबाजूला काय घटना घडते त्याच्यावर आपण पद्धतीतून आपण पाहिलं पाहिजे ना की खरं आहे का खोटं आहे का. म्हणजे थोडासा विषयांतर करून असं मी म्हणतो की बुद्धानेच फक्त सांगितलं. काय सांगितलं? बुद्धाने काय सांगितलं? मी बोलतो म्हणून तुम्ही खरं मानायचं नाही. मी बोलतो म्हणून तुम्ही खरं समजायचं नाही. मी जे बोलतोय ते तर्काच्या आधारावर तुम्ही ते तपासून पाहिलं पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? तपासून पाहिलं पाहिजे. म्हणून वाचन असलेला विषय तो समजावून घेऊन जाऊ आपण जमावामध्ये जाणं, टीव्ही पुढे बसणं का गरजेचं आहे? तर आपण मूर्खाच्या नंदनवनात राहायचं नाही असं सगळ्यांनी ठरवायचं. काय करायचं? आपण मूर्खाच्या नंदनवनात राहायचं नाही. आपण मूर्खच आहोत ना. 1500 रुपये जाहीर केलं का आपण लाईन लावतो ना. एक विषांतर जरी असलं तर इतर मध्ये आपण विचारच करत नाही ना की मग हा पैसा येतो कुठून, मग हा केवळ आम्हालाच का, मग आपल्या भोवती घडणाऱ्या घटनाच्या आहेत त्याचा काय परिणाम आहे काय नाहीये याच्यावर आपण विचार करत नाही का. तर कुठलीही गोष्ट आपण वाचत नाही, कुठलीही गोष्ट आपण समजून घेत नाही. तुम्ही जर टीव्ही पुढे जरी बसला ना आणि तो समोरचा माणूस तुम्हाला खोटा सांगत असेल एखाद्या विषयावर आणि त्या विषयाचं तुम्हाला थोडं जरी नॉलेज असेल ना, तुम्ही टीव्हीची स्क्रीन चालू ठेवणार आहे का? नाही. तुम्ही टीव्ही चालू ठेवणार आहे का? तो काहीतरी सांगतोय आणि त्याचं तुम्हाला थोडंसं ज्ञान आहे, तुम्ही काय करणार? एक तर चॅनल बदलायला बंद करून टाकणार ना. तर ही सगळी पुढाऱ्यांची म्हणण्यापेक्षा समाजाला मिसलीड करणारी, समाजाला वेगळ्या प्रवाहात घेऊन जाणारी ही जी सगळी यंत्रणा आहे, या यंत्रणेला उद्ध्वस्त करून बहुसंख्य, तो हिंदू असो मुस्लिम असो, या सगळ्यांचं कल्याण करणारा मार्ग कुठला आहे? तर तो वाचन. वाचणे, समजून घेणे आणि समोरच्याला ठोकणे. वैचारिक ठोकणे नाही ना, तू चुकीचं बोलतोय, हे असं नाही. म्हणून माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की गंभीर विषयावर येताना आपण वाचन करून यावं. का तर मी तुम्हाला मूर्ख बोलतो काय माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतोय का मी तुम्हाला मूर्ख बोलवतोय? नाही, मी म्हणजे कुणी समोरचा बोलणारा. हा, तर मला आपल्याला एवढीच विनंती आहे की या सगळ्याची काळजी जर आपण व्यवहारात सुद्धा घेतली, व्यवहारात सुद्धा आपण जर या सगळ्या गोष्टी आपण पाळत राहिलो तर आपलं सगळं जगणं हे सुखकारक आणि सुकर होईल. एवढं बोलून मी माझी आपली सर्वांची रजा घ्यायला काय हरकत नाही. तत्पूर्वी कदम सरांचे की 2015 पासूनचे जे काय ऋणानुबंध आम्ही दोघांनी जपले, त्याच्या कक्षा उदगीरच्या वाचकापर्यंत रुंदावल्या गेल्या. त्याच्या कक्षा उदगीरच्या वाचकापर्यंत रुंदावल्या गेल्या. याबद्दल मी वैयक्तिकपणे कदम सरांचाही आभारी आहे की कुठल्याही कारणास्तव
मला उदगीरला येता आलं. मी असंच फिरायला सुद्धा आलो नसतो. मी जसा अभ्यासक आहे, वाचक आहे, तसा मी व्यावसायिक पण आहे. कधी कधी कामाचं काही काम माझं झालं असतं, व्यवस्था तेवढाच विषय होता. त्याबरोबर सोलापूरहून येताना माझे 3 सहकारी की म्हटलं आपल्याला उदगीरला जायचं आहे, तर काय करायचं. आमच्या बशीरबाईंना जे आत्ता समाजाचं मोठं संघटन चालवत आहे, ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. आमचे बाळासाहेब जाधव, ते स्वतः व्यावसायिक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, तेही उत्तम बोलतात. आमचे राजू साखरे, ते स्वतः दैनिक चालवतात. की राजू साखरेंना मला आपल्याला जायचं उदगीरला, असं असं. ठीक आहे, जाऊ. बशीर राहायला मात्र ची तयारी होत नव्हती. मग सकाळी साखरे काय म्हणा, ते बशीरबाई मग बरं, बशीरबाईंनी येणं काय गरजेचं आहे की मला मुसलमानच्या विरोधात पण बोलायचं आहे, किंवा मुसलमानाचं काय चाललंय विरोधात ते पण बोलायचं आहे. की बशीरबाई सुद्धा एका दुर्बल मुस्लिमाचं प्रतिनिधित्व करतात. बशीरबाई सुद्धा एका दुर्बल मुस्लिमाचं प्रतिनिधित्व करतात. तशी माझ्यावर असलेली दोन्ही मंडळ सुद्धा वेगवेगळ्या दुर्बल घटकाचं प्रतिनिधित्व करतात. त्या दुर्बल घटकांना सुरुवातीला सगळं समजावलं पाहिजे. तर सकाळी आमच्या साखरे साहेबांनी बशीरबाई साहेबांना, नाही नाही, ते आपल्या सरदेवी साहेबांचं ते पाकिस्तान, त्या सगळ्या गोष्टी जायचंय बोलायला, आपण आलंच पाहिजे म्हणले. तेव्हा कुठं मला म्हणाले, तुम्ही मला हे सगळं उलगडून काय सांगितलं. 5 मिनिटात बशीरबाई तयार झाले. आणि बशीरबाई म्हणजे बाळासाहेब येतात का म्हणलं, त्यांच्या कामाच्या व्यवस्थेमुळे कधी येणार नाही. नाही नाही मला फोन लावा. बाळासाहेबांना फोन केला की असंच आहे की आपल्या किशोर सरदेवीचं उदगीरला जाणार आहे, ते याच्यावर बोलणार आहे, तर आपल्याला जायचं. ते मला 5 मिनिटात तयारी झाली आणि आम्ही इथपर्यंत उदगीरला सुखकारक पोहोचू शकलो. आता याच्यावर जर आपल्या काय म्हणणं असेल तर त्याचं निरसन आपण आत्ताच्या जी आजची परिस्थिती आहे त्याच्याशी सांगड घालून आपण करायचा प्रयत्न नक्की करायचा. त्यामुळे कुणी असेल तर टू बी फ्री फ्रँकली की काय आहे, की मला असं का वाटतं, किंवा त्यामुळे त्याला पुस्तक लिहिताना सुद्धा असं का वाटलं, तर त्याबद्दल निसंकोचपणे आपण आपली विचार असं म्हणत नाही, आपण आपली भूमिका मांडू शकतो. धन्यवाद सर. आपण पाकिस्तानची फाळणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर